आहे. रायतेगावचे उद्योजक समाजसेवक विजयदादा सुरोशी यांचं देखील आगमन झालेलं आहे. तर खेळाडू कक्षामध्ये फक्त NG कोंडरी टीमच बसेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. NG कोंडरी टीमला विनंती असेल आपणच बसायचं आहे, कोणत्याही पाठीराखा बसणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आणि त्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. हार्ड लक श्री गजानन डेव्हलपर्स मांडा संघ आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना क्वालिफाईंग मॅच आपण पाहतोय, कारण की जो संघ जिंकेल तो संघ टॉप 6 साठी क्वालिफाय होईल. NG स्पोर्ट्स कोंडेरी विपक्ष इमाद 11 बनेली या दोन संघांमध्ये सामना सुरू होतोय. टॉस जिंकलाय इमाद 11 बनेली या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स जिथे सज्ज आहेत माझे साथी समालोचक प्रसन्न चव्हाण. त्वरित फलंदाज पाठवायचे आहेत, जास्त वेळ घेऊ नका. येस, तर सलामीचे फलंदाज NG स्पोर्ट्स कोंडेरी. टाइम लावला आहे, 4:57 झाले आहेत. 1 मिनिटाच्या आत आपण यायचे. NG स्पोर्ट्स कोंडेरी या संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज ओपनिंग पेअर आपण मैदानात पाहू शकतो. सागर सुरोशी आणि त्यांच्यासोबत असतील सूरज भगत. इथे मात्र पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती येतोय सागरच्या बॅट मधून पहिला ब्लास्ट, ब्रँडेड षटकार. स्पीडअप करायचंय. गोलंदाज शकीब आपल्याला पाहायला मिळतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे पुन्हा एकदा बिग हिट केला आहे. चेंडू जातोय नो मॅन्स लँड मधून सीमारेषा पलीकडे. छत्रपतींचा छावा, 4 धावा. चार धावांच्या मदतीने संघाचा अकाउंट पुढे जाईल. साऊंड पोहोचेल 10 धावांवरती. 10 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज शकीब पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र अप्रतिम चेंडू, तितकाच असा चांगला फटका आणि तितकाच असा चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. कव्हर्स रिजन मध्ये उचलतील फेकतील क्षेत्ररक्षक तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. साऊंड पोहोचेल 11 धावांवरती. 11 रन्स ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस ऑफ विकेट. 11 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. थँक्यू. तर NG स्पोर्ट्स कोंडेरी टीमसाठी सुवर्ण संधी येते. सन्माननीय विजयदादा सुरोशी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. प्रत्येक षटकारासाठी विजयदादा सुरोशी यांच्याकडून NG स्पोर्ट्स कोंडेरी टीमच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. थँक्यू. 15 धावा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. छत्रपतींचा छावा, 4 धावा. चौका डीचे.
4 धावांच्या मदतीने संघाचा अकाउंट पुढे जाईल. साऊंड पोहोचेल 19 धावांवरती. गोलंदाज सज्ज आपल्याला पाहायला मिळतील. शकीब राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र फक्त आणि फक्त दिशा दाखवली. चेंडू इनफिल्डच्या आत अडवला गेला. सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि निर्धाव चेंडूनी षटकाची समाप्ती होते. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल 19 धावा धावफलकावरती विदाउट एनी लॉस ऑफ विकेट. डीजे एकत्र यायचं नाहीये. मच वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक, सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतील आयाच. मागच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच आय थिंक सो, कारण 5 विकेट हॉल घेतली होती या गोलंदाजाने. अप्रतिम कामगिरी मागच्या मॅचमध्ये पाहायला मिळाली आपल्याला अयाजच्या माध्यमातून आणि तोच अयाज आता आपल्याला पाहायला मिळतोय दुसरं षटक घेऊन. स्ट्रायकर एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील सागर सुरशी, मॅन फ्रॉम रायते. नॉन स्ट्रायकर एंडवरती सूरज भगत आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर खालीच राहतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावरती स्थिर पाहायला मिळेल 19 धावा या धावफलकावरती आहेत. 19 रन्स ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस ऑफ विकेट. सलामीची जोडी ही मैदानात आपण पाहू शकतो. एनजी स्पोर्ट्स कोंडेरी या संघासाठी सूरज आणि सागर. स्ट्रायकर एंडवरती सागर आणि त्यांच्या समोर असतील अयाज. अप्रतिम चेंडू, तितकाच असा चांगला फटका. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तैनात. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि सिंगलच्या मध्ये धावसंख्या पुढे जाईल जाऊन पोहोचेल 20 धावांवरती. 20 रन्स ऑन द बोर्ड. 20 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाज या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. चेंडू नव्हता इतका खास, पण फलंदाज दाखवत असताना आपली क्लास. चोवीस धावा या धावफलकावरती आहेत. 24 रन्स ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस ऑफ विकेट. गोलंदाज सज्ज अयाज राईट आर्म व द विकेट. समोर असतील सूरज. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू मिड विकेट रिजन मध्ये फ्लिक केला आहे. प्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि सिंगलच्या मध्ये तिने धावसंख्या पुढे जाईल जाऊन पोहोचेल 25 धावांवरती. 25 रन्स ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अजून काही चेंडू शिल्लक या षटकातील आणि तेच टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज अयाज राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र बिग हिट करायचा प्रयत्न आहे आणि चेंडू जातोय इथे मात्र सीमारेषा पलीकडे. चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर द फॅन्स. फलंदाजच्या बॅटेतून येणारा हा होता एवन क्वालिटीचा एमपीएल. रन्स ऑन द बोर्ड. सागर हल्ला चढवत असताना आपल्याला पाहायला मिळतील अयाज यांच्यावर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. अजून एक चांगला चेंडू आणि तितकाच असा चांगला फटका. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे नॉन स्टॉप. मास्टर टीम मीटिंग घ्यायची नाहीये. पंच आपल्याला सूचना असेल की टीम मीटिंग घेऊन द्यायची नाहीये.
ओके सर. टाइम कितीचा होता तुझा? 58चा नाही 59चा कितीचा होता? 58. त्यांना टाइम सांग एवढा बाकी राहिला. होईल होईल. गोलंदाज सज्ज आदिप. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे अजून एक चांगली स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळते. डीप रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आपल्याला पाहायला मिळतील. अप्रतिम क्षेत्ररक्षण. उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. साऊंड पोहोचेल 34 धावांवरती. 34 रन्स विदाउट एनी लॉस. एका साईडने आपण पाहू शकतो सागर चक्कीत जाळ काढत आहेत, तर सूरज हे मिरचीची धुरी देत आहेत. ते म्हणजे गोलंदाजांना खरपूस समाचार इथे मात्र घेतला जात आहे. बॅकफुटला जाऊन अप्रतिम इथे मात्र कट केली. चेंडू डीप रिजन मध्ये ट्रॅव्हल होत आहे. क्षेत्ररक्षक तैनात आपल्याला पाहायला मिळतील. उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली ही सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. जाऊन पोहोचेल 35 धावांवरती. 35 रन्स ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस ऑफ विकेट. 35 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाज सज्ज. यॉर्कर चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ज्याला आपण म्हणतो, तो चेंडू इथे मात्र फेकला. जोरात मारायचा प्रयत्न. हेलिकॉप्टर सुद्धा सूरजने उडवला पण लँड जवळच झाला. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले शकीबच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र अप्रतिम फटका फलंदाजच्या बॅटीतून येत आहे. अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल तो फेसचा गोळा. एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. डीजे बेचाळीस धावा या धावफलकावरती आहेत. अप्रतिम बॅटिंग. स्लोवर चेंडूचा वापर. इथे मात्र क्षेत्ररक्षक फंबल झाले स्लिप मध्ये आणि याचा ऍडव्हान्टेज घेतला बॅट्समननी. एक धाव एकवटली. एक धावेच्या मदतीने संघाचा अकाउंट पुढे जाईल. जाऊन पोहोचेल तो 43 या आकड्यावरती. 43 रन्स विदाउट एनी लॉस. NG स्पोर्ट्स कोंडेरी. अतिशय चांगली बॅटिंग जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज. इथे मात्र मिस टाइम फटका. चेंडू हवेत आणि चेंडू पडतोय नोमॅन्स लँड मध्ये. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला. उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेल्या या 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा अकाउंट पुढे जाईल. जाऊन पोहोचेल तो 45 धावांवरती. तर 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आहे आणि पहिले बॅटिंग करत असताना NG स्पोर्ट्स कोंडेरीनी बनवले आहेत विदाउट एनी लॉस 45 रन्स. मैदानाच्या आत ड्रिंक्स ब्रेक होणार आहे आणि यानंतर आपण ऐकणार आहोत इनिंग्स प्रोग्रेस कशा प्रकारे होते ती. खारोली गावची एक अप्रतिम आवाज आमचे साथी समालोचक आमचे गुरुवर्य रोशनजी संते यांच्या माध्यमातून. ओव्हर टू यू रोशन संते सर. थँक्यू व्हेरी मच. वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक, सांघिक कोट्यातील 4थं षटक घेऊन येतील गोलंदाजी मार्कवरती आयाज. त्यांच्या समोर असतील राईट हँड बॅट्समन सागर सुरेशी जे अप्रतिम टच मध्ये दिसत आहेत. अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला दिसत आहेत या मांड्याच्या ग्राउंड वरती. मांडा प्रीमियर लीग मध्ये तेच फलंदाज स्ट्रायकर एंड वरती. तर तितकाच अप्रतिम फॉर्म मध्ये आपल्याला हा गोलंदाज आयाज सुद्धा दिसत आहे. गोलंदाजी मार्क वरती सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र चांगला असा फटका आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. साठी पलटी बैल
49 रन्स ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस ऑफ विकेट. गोलंदाज सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट. स्कूप करायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. निर्धाव चेंडूची इथे मात्र समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावरती स्थिर पाहायला मिळेल. 49 रन्स ऑन द बोर्ड. 49 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आपल्याला पाहायला मिळतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र बिग हिट करायचा प्रयत्न होता, मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक जज करतील पण फंबल झाले. तत्पूर्वी घेतलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट आणि 2 धावेंच्या मदतीने सांघिक 50 इथे मात्र कंप्लीट झाली आहे आणि या 2 खेळाडूंची पार्टनरशिप सुद्धा कंप्लीट झाली आहे. वेल डन बॉईज. अप्रतिम बॅटिंग जी मात्र सलामीचे आलेले फलंदाज हे दोन्ही करत आहेत. एका साईडला असतील ते सागर सुरेशी मॅन फ्रॉम रायते, दुसरीकडे असतील सूरज भगत मॅन फ्रॉम बनेली. अप्रतिम बॅटिंग जी मात्र दोन्ही खेळाडू करत आहेत एनजी स्पोर्ट्स कोंडेरीसाठी. गोलंदाज सज्ज. इथे मात्र चेंडू स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवलंय दुसऱ्या लॉट मध्ये, पण इथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण. वाईट डिश लॉंग ऑफला पकडलेली कॅच. पहिला झटका लागलाय एनजी स्पोर्ट्स कोंडेरी संघाला. सागर सुरेशी बॅक टू द पवेलियन. गोलंदाज सज्ज, पुन्हा एकदा राईट आर्म वर विकेट. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलं आहे. लँड कुठे होतोय? हातात लँड होतोय. सलगचा हा दुसरा झटका लागला आहे एनजी स्पोर्ट्स कोंडेरी. गोलंदाज पुन्हा एकदा ब्रेक थ्रू देत असताना आपल्या संघाला. इथे मात्र विकेट करायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. मिस टाइम फटका. चेंडू काउस कॉर्नर रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. उचलतील फेकतील क्षेत्ररक्षक, तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती 52 धावेंवरती आणि 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आहे. 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आहे आणि 4 षटकांच्या वाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना एनजी स्पोर्ट्स कोंडेरी संघाने बनवल्या आहेत 2 गडी बाद 52 डीजे. प्रसन्न 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 52 धावा. तर गणेश येतोय नवीन गोलंदाज. या 5व्या षटकामध्ये 13.00च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवल्या आहेत. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल रायते गावचे उद्योजक समाजसेवक विजयदादा सुरोशी देखील उपस्थित आहेत. आणि बॅटची बाहेरची कडा फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. मेघश्याम पवार बॅक टू द पवेलियन. खूप मोठा धक्का बसतोय एनजी स्पोर्ट्स कोंडेरी या टीमला. तर नक्कीच संदीप दादा सुरोशी रायते यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. मेघश्याम पवार, सागर सुरोशी, एनजी स्पोर्ट्स कोंडेरी आणि मांडा प्रीमियर लीगला
ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा एन्जॉय करतात. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राईज देखील आहे. विजयदादा सुरोशी यांसकडून एक दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहतोय. नेहमीच समालोचकांवरती देखील भरपूर सारं प्रेम असतं दादांचं. अनेक असे क्रिकेट प्रेमी क्रिकेटर, कारण की संघ नायक देखील आहेत रायते टीमचे. यावेळीस सुरेख टायमिंग आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त प्रेक्षक बनून आणि चेंडू सज्ज होतो गोलंदाजी मार्कवरती. फलंदाज सतीशच्या बॅटमधून हा षटकार येतो. सतीश आणि विकास ही जोडी पाळण्यामध्ये 3 फलंदाज गमावलेत. NG स्पोर्ट्स कोंडेरी या टीमने 6 षटकांचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो संघ सुपर 6मध्ये क्वालिफाय होईल. इनिंग ब्रेकमध्ये जे सुपर 6चे 6 संघ आहेत त्या 6 संघांमध्ये आपण ड्रॉ उडवणार आहोत. फ्रेश ड्रॉ, ज्याप्रमाणे मी ऑप्शनमध्ये देखील उल्लेख केला होता की जे 6 संघ सुपर 6मध्ये दाखल होतील त्या 6 संघांमध्ये आपण फ्रेश ड्रॉ करणार आहोत. तर इनिंग ब्रेकमध्ये तो आपण ड्रॉ देखील करणार आहोत. एका चिठ्ठीवरती विजयी संघ आहे. यावेळेस बॅटची बाहेरची गड आणि फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. षटकारानंतर दुसऱ्या चेंडूवरती चोख प्रत्युत्तर देतोय आणि तंबूचा रस्ता दाखवलाय. फलंदाज सतीशला खूप मोठा धक्का बसतोय. NG स्पोर्ट्स कोंडेरी या टीमला न्यू बॅट्समन आपण पाहतो. यावेळीस तेजा रॉब कुंगले उर्फ तेजा या नावाने सुपरिचित. संपूर्ण या कल्याण ग्रामीण विभागामध्ये एक्सपिरियन्स बॅट्समन आहे. वयवर्ष 50+. यावेळेस मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. शाकिब जज करतोय आणि सुरेख झेल टिपलाय. शाकिब पाकुडेने. फलंदाज बाद. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज गणेश. या षटकाचं जर विश्लेषण करायचं झालं तर पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर विकेट, हे विश्लेषण आहे या षटकाचं. यावेळी चांगला चेंडू, हॅट्रिकचा हा चेंडू होता. ऑन ड्राईव्हचा फटका अलॉंग द कार्पेट हा चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक आहेत कामरान कुंगले. खूप चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. कामरान कुंगले TDPL मध्ये देखील आपण पाहिलं होतं. ठाणे जिल्हा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये विक्रांत केने प्रतिष्ठान या टीमच्या माध्यमातून खेळताना सुपर 8 मध्ये तो संघ दाखल झाला होता. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 59 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 59 धावा धावफलकावरती प्रथम अंदाजी करणाऱ्या NG स्पोर्ट्स कोंडेरी या टीमचे. एकत्र येऊ नका विनंती असेल. साजिद, सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. या मैदानावरती अंधार खूप लवकर होतो, त्यामुळे विनंती असेल थोडी क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण विनंती आहे इमाद 11 बनेली टीमला. अभिदादा, सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची आहे, त्यामुळे आपणच सहकार्य करायचं आहे. रोशनदादा देखील विनंती असेल. रोशन भगत, अविनाश भगत, साजिद रईस, स्टार खेळाडू आपण पाहतोय बल्ल्याने या टीमचे. कामरान कुंगले, शाकिब, रसील या टीम मध्ये आहेत. सुरेख क्षेत्ररक्षण दाखवलं होतं गतवर्षी माजी आमदार चषकामध्ये रसीलने.
गोलंदाज भरत येतोय. इनिंग समाप्त झाल्यानंतर आम्ही ड्रॉ देखील करणार आहोत. 6 संघांमध्ये एका चिठ्ठीवरती विजयी संघ आहे. फुल टॉस चेंडू स्लॉक स्वीप करतो. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, खूप चांगले क्षेत्ररक्षण. स्क्वेअर लेग सीमारेषेवरती गणेशच्या माध्यमातून एकच धाव मिळते. चेंडूवर धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 60 धावा धावफलकावरती. अंतिम षटक सुरू आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज सुजित आणि विकास ही जोडी पाहायला मिळते. अर्धा संघ तंबूमध्ये परतलाय. 5 विकेट गमावलेत. 60 या धावसंख्येवरती. राईट अप ओव्हर द विकेट भरत. यावेळी सुरेख टायमिंग आपण पाहतो. व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये तरी देखील चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. MPL षटकार. संख्या 6 ने पुढे सरकेल. डबल 6. 66 धावा धावफलकावरती. खूप चांगली बॅटिंग तो करतोय आपल्या टीमसाठी. फलंदाज सुजितच्या बॅटमधून उपयुक्त षटकार आला. यस, तिसऱ्या पंचांची मागणी, कारण की आक्षेप घेतलाय शैलीवरती गोलंदाज भरतच्या. तर उमेश केणे सरांना नक्कीच मैदानावरती जावं लागेल. MCA मान्यताप्राप्त हे पंच आहेत. TDPL रतनबुवा पाटील स्मृती चषक अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये त्यांनी पंचांची भूमिका बजावली आहे. टिटवाळ्याची आणबाण शान उमेश केणे सर. भरत पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी सुरेख टायमिंग आपण पाहतो आणि चेंडू जातो लॉंग अप सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क षटकार. सो मच. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. 72 धावा धावफलकावरती. खूप चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी सुजित. बॅक टू बॅक 2 उत्तुंग षटकार ठोकलेत सुजितने. फुल टॉस चेंडू फायदा उचलू शकला नाहीये. धावबाची संधी असेल आणि फलंदाज देखील बाद होतोय आणि पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अवांतर धाव मिळते आणि विकेट देखील बाद होतोय. NG स्पोर्ट्स कोंडेरी टीमला लागतोय हा धक्का. फलंदाज स्ट्रायकिंगला फलंदाज विकास आहे. अजूनही षटकातील जर पाहिले गेले तर 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 73 धावा धावफलकावरती. 3 चेंडू शिल्लक आहेत. खूप मोठी धावसंख्या बनवली संध्याकाळच्या या सत्रामध्ये NG स्पोर्ट्स कोंडेरी या टीमने. शेवटचं अंतिम षटक सुरू आहे. भरत फुल टॉस चेंडू बिग हिट करतोय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. डबल 7. 77 धावा धावफलकावरती. खूप चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी विकास. झकास कामगिरी करतोय या मैदानावरती. आखो टप्प्याचा हा चेंडू. लाईन देखील पाहावी लागेल. धावाची संधी असेल आणि फलंदाज देखील बाद होतोय आणि पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 78 धावा धावफलकावरती NG स्पोर्ट्स कोंडेरी या टीमची. विश्वास
यावेळी मिस्टायमिंग आहे आणि फलंदाज बाद. फर्स्ट स्लिप मध्ये झेल टिपलाय. अजून एक धक्का बसतोय. विकास बॅक टू द पविलियन. शेवटच्या षटकातील हा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या आपण पाहतोय 78 धावा धावफलकावरती. या चेंडूनंतर आपण ड्रॉ देखील करणार आहोत 6 संघांमध्ये. यावेळीस खूप चांगला चेंडू आपण पाहतोय. धाबाची संधी आहे आणि फलंदाज होतोय बाद. शेवटच्या चेंडूवरती सांघिक यश मिळत आहे आणि पहिल्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर 78 धावा धावफलकावरती आणि 79 धावांचं लक्ष ठेवलंय NG स्पोर्ट्स कोंडेरी या टीमने इमाद 11 बनेली या संघासमोर. तर आपण ड्रॉ देखील करतोय. अशोक एडे यांना देखील विनंती असेल आपण देखील यायचं आहे. आणि जे आमचे ऑफिशियल कॅमेरामन आहेत राकेश इरमाळी त्यांना विनंती असेल आपण ड्रॉ करतोय 6 संघांमध्ये. थोडासा कॅमेरा आपण झूम करायचा आहे. राकेश तर 6 चिठ्ठ्या आहेत. एका चिठ्ठीवरती विजयी संघ, जो संघ या सामन्यातून जिंकेल त्या संघाला विजयी संघ ते नाव आहे. 6 चिठ्ठ्या आहेत. 5 सुपर 6 साठी संघ क्वालिफाय झालेले आहेत. यातून जो संघ जिंकेल तो संघ देखील सुपर 6 साठी क्वालिफाय होणार आहे. तर एका चिठ्ठीवरती नक्कीच विश्वास आम्ही विजयी संघ हे लिहिलेलं आहे. तर उद्या पहिला सामना असेल. उद्याच्या दिवसामध्ये ठीक 8:45 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. ओनली बनकरी 11 कांबा विपक्ष ओनली बनकरी 11 कांबा विपक्ष आई एकविरा 11 गुरवली. लाईव्ह लॉट्स आहेत. आई एकविरा स्पोर्ट्स गुरवली आणि ओनली बनकरी 11 कांबा या दोन टीममध्ये उद्या ठीक 9 वाजता सामना असेल सुपर 6 याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि दुसरा सामना असेल गावदेवी वरप विपक्ष विजयी संघ. गावदेवी क्रिकेट संघ वरप विपक्ष जो संघ या सामन्यातून जिंकेल तो संघ गावदेवी वरप या टीम समोर फाईट करणार आहे. आणि शेवटची मॅच असेल सुपर 6 ची रुद्र 11 मांडा विपक्ष जय बोरशादेव क्रिकेट संघ आटाली कोलीवाडा. उद्या ठीक 9 वाजता सामने सुरू होणार आहेत आणि उद्याच्या दिवसामध्ये सर्व सामने हे 6 षटकांचे असणार आहेत. तर 8:45 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. ओनली बनकरी 11 कांबा आणि आई एकविरा स्पोर्ट्स गुरवली या दोन संघांमध्ये पहिला सामना असेल. 8:45 वाजता आपण रिपोर्टिंग करायचं आहे. 9 वाजता पहिला चेंडू पडेल. इमाद 11 बनेली आणि NG स्पोर्ट्स कोंडेरी या टीमला सूचना असेल जो संघ जिंकेल तो संघ गावदेवी वरप या टीम समोर फाईट करणार आहे सुपर 6 मध्ये. 79 धावांचं लक्ष्य आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स प्रसन्न. इथे मात्र पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती घुटना टेको तमाशा देखो ब्रँडेड षटकार डीजे.
आहे 6 धावांच्या मदतीने संघाचा अकाउंट पुढे जाईल. ओपन सुद्धा होईल. 6 रन्स ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावरती आहेत. मेकशाम वरती आक्रमक हल्ला चढवत असताना आपल्याला कामरान पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र पुन्हा एकदा विकेट करायचा प्रयत्न. सागर इथे मात्र झेल घेत आहे. खूप मोठा झटका लागला आहे. तो म्हणजे फलंदाजी करणाऱ्या इमाद 11 बनेली या संघाला. कामरान बॅक टू द पवेलियन. डीजे शकून तो म्हणजे इमाद 11 बनेली या संघासाठी. नवीन फलंदाज शाकिब. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. इथे मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आपल्याला पाहायला मिळतील. उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. जाऊन पोहोचेल 7 धावांवरती. 7 रन्स ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आहेत. पहिले षटक मार्गस्थ आहे. आपण पाहू शकतो रोशन आणि शाकिब ही जोडी मैदानाच्या आत. अप्रतिम कमबॅक जो मात्र आपल्याला मेकशामच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मेकशाम स्पीडअप करायचंय. चालू करा. गोलंदाज सज्ज. इथे मात्र बॅकफुटला जाऊन फेकून दिला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. फलंदाजच्या बॅटीतून येत आहेत अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल तो फेचा गोळा. खणखणीत षटकार. इमाद 11 बनेली संघाला 2 धावांची पॅनल्टी बसली आहे. नक्कीच मॅच सुरू करायची आहे. मॅच सुरू करा. आतमध्ये बसून घ्यायचे. इथे मात्र अजून एक मोठा बिग हिट केला आहे. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील आणि अप्रतिम झेल. इथे संघाला लागलेला दुसरा झटका आपण पाहू शकतो. रोशन बॅक टू द पवेलियन. थँक्यू व्हेरी मच. न्यू बॅट्समन आपण पाहू शकतो साजिद. इथे मात्र पंचांकडे अपील असेल कॉट बिहाइंड साठी. नॉट आउट. सही डिसिजन, सही फैसला. खेळाडूंनी खेळाडू कक्षामध्ये बसून घ्यायचे. विनंती असेल आपल्याला. मॅच सुरू करायची आहे पटकन सर.
पंचांचा डिसिजन अंतिम असेल. पंचांशी वाद घालायचा नाहीये. नाही, रिव्ह्यू मिळणार नाही. स्कोर येस 13 धावा, 13 रन्स. दुसरं ओव्हर कोणाची विचारलं का? विकास वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक, सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतोय विकास. गोलंदाजी मार्क वरती सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. त्यांच्या समोर असतील साजिद. साजिद पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात आपल्या संघासाठी. नॉन स्ट्रायकर एंड वरती असतील शकीब. इथे मात्र बिग हिट करायचा प्रयत्न होता. येस, तर आपल्याला इमाद 11 बनेली संघ आपल्याला 2 धावांची पेनल्टी दिली आहे. येस येस, टाइम लावला आहे. गोलंदाज सज्ज. इथे मात्र चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाडू उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल, जाऊन पोचेल ती 12 धावांवरती. 12 रन्स ऑन द बोर्ड. 12 धावा या धावफलकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि दुसरं षटक घेऊन येतील झकास उर्फ विकास. इथे मात्र बॅकफुटला जाऊन अप्रतिम स्क्वेअर कट केला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. वाघांची दहाड, पुढला पहाड, चेंडू सीमारेषा पार. ब्रँडेड षटकार डीजे. गोलंदाज सज्ज. किती झाले? 18 धावा धावफलकावरती आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इमाद 11 बनेली या संघाचे. गोलंदाज सज्ज. इथे मात्र अजून एक तसा चेंडू, अजून एक तसाच फटका आणि चेंडू जातोय इथे मात्र सीमारेषा पलीकडे. साठी पलटी, बैल फर्रार, चेंडू सीमारेषा पार आणि फलंदाज शकीबच्या बॅट मधून येणारा हा होता A1 क्वालिटी. स्पीडअप करायचंय, वेळ वाया अजिबात घालवायचं नाहीये. तुम्हाला ही सुद्धा पेनल्टी दिली जाईल. 30 मिनिटाच्या आत षटक आपल्याला 6 समाप्त करायचे. इथे मात्र शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. छत्रपतींचा छावा, 4 धावा, चौका डीजे. टाकण्यासाठी विकास. गोलंदाजी मार्कवर सज्ज. इथे मात्र पॅटीची लीडिंग एज घेऊन चेंडू इनफिल्डच्या हात अप्रतिम क्षेत्ररक्षण. 22च्या स्वरूपात धावसंख्या पुढे जाईल अतिरिक्त धावेनी. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि चेजिंग करत असताना इमाद 11 बनेली या संघाचा स्कोर असेल 2 गडी बाद 29 धावा डीजे. स्पीडअप कर.
अजूनही 22 चेंडू आणि 48 धावांची गरज. इथे मात्र बिग हिट करायचा प्रयत्न. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक जज करतील आणि फॉलो थ्रू मध्ये पकडलेला हा अप्रतिम कॅच. खूप मोठा झटका लागला आहे, तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या इमाद 11 बनेली या संघाला. साजिद बॅक टू द पवेलियन. स्ट्रायकर एंड वरती असतील शाकिब, त्यांच्या समोर असतील गोलंदाजी मार्कवर मेक्षा. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता, प्रयत्न इथे मात्र फसला. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला स्थिर पाहायला मिळेल. 3 डाऊन 31 रन्स. अंधार होत आहे, अंधाराचा सावट या मैदानामध्ये पडत आहे. त्या अगोदर आपल्याला ही मॅच पूर्णपणे संपवायची आहे. गोलंदाज सज्ज, पुन्हा एकदा बिग हिट करायचा प्रयत्न. साजिदचा प्रयत्न इथे मात्र फसला. यष्ट्यांच्या मागे आपण पाहू शकतो मास्टर माइंड तेजा. अप्रतिम यष्टी रक्षण करत असताना एक्सपिरियन्सचा खजिना. तेजा मॅन फ्रॉम राया. अप्रतिम यष्टी रक्षण त्यांचं. इथे मात्र बिग हिट करायचा प्रयत्न. फलंदाजच्या बॅटीतून येत आहे अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल तो फेचा गोळा. शाकिब ब्रँडेड षटकार. थँक्यू सो मच प्रसन्न. 18 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. शाकिब खूप चांगली बॅटिंग करतो. शाकिब त्याला साथ देण्यासाठी येतोय रुपेश भगत. एक्सपिरियन्स बॅट्समन आहे शाकिब आणि एक नवोदित फलंदाज आहे रुपेश भगत. रुपेश भगतने देखील 2 ते 3 वर्षांमध्ये खूप इम्प्रेस केलंय. 18 चेंडू आणि 42 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. यावेळी चांगला चेंडू आहे. आखो टप्प्याचा हा बॉल होता. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. यावेळी सुरेख टायमिंग आपण पाहतो इनफिल्डच्या वरून आणि चेंडू जातोय डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर. रुपेश भगतच्या बॅटमध्ये येतोय पहिला ब्रँडेड चौकार. धावसंख्या पाहायला मिळते 41. 41 धावा. फुल टॉस चेंडू स्लॉक स्वीप करतोय आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. रुपेश भगतच्या बॅटमध्ये येतोय हा उपयुक्त षटकार. गुड शॉट. अप्रतिम बॅटिंग करतोय. चांगला चेंडू आपण पाहतो. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. सचिन देसले, नरेश चौधरी देखील यूट्यूबच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा घरबसल्या एन्जॉय करतात. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. 32 धावांची अजून गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 14. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय परंतु क्षेत्ररक्षक आहेत, चूक करतायत. खूप चांगला प्रयत्न केला होता सागर सुरोशीने झेल पकडण्याचा. एकदा मिळते चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 48 धावा धावफलकावरती आहेत. 31 धावांची अजून गरज आहे.
13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज शाकिबमध्ये क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरले. अकोटप्याचा हा चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होते आणि पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 48 धावा. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 31 धावा. चेंडू 29 धावांची गरज आहे. प्लीज विनंती असेल कोंडरी टीम वेळेच्या बाबतीमध्ये आपण सहकार्य करायचं आहे. अंधार होत चाललेला आहे. 12 चेंडू 31 धावांची गरज आहे. पहिला चेंडू यावेळेस डॉट बॉल फेकलेला आहे. 11 चेंडू 31 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी हाय व्होल्टेज मॅच आपण पाहतोय. या दोन बलाढ्य संघांमध्ये रुपेश भगत आणि शाकिब पाखुर्डे ही जोडी पाहायला मिळते. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. यावेळी स्ट्रॉंग अपील करतायत. यस इट इज आउट. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. रुपेश भगत बॅक टू द पवेलियन. अजून एक धक्का बसतोय इमाद 11 बल्याणी या टीमला. गोलंदाजी करतो विठ्ठला गोलंदाज. 10 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. 48 धाव बनवल्यात पहिल्या 4 षटकांमध्ये. इमाद 11 बनेली या टीमने 79 धावांचं खूप मोठं लक्ष आहे. येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज गणेश ऑन स्ट्राईक. अकोटप्याचा हा चेंडू अपेश खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पडणं नो मॅन्स लँड झोन मध्ये. चेंडूवरती येतील मिक्षम पवार, उचलतील फेकतील तोपर्यंत मिळते एक सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 49 धावा धावफलकावरती. येणारे 9 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. जोपर्यंत शाकिब पाखुर्डे खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत बल्याणी टीमच्या विजयाच्या आशा पलवित असतील, कारण की शाकिब मध्ये ती क्षमता आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. विनाशकाली विपरीत बुद्धी. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. सरळ बॅटने धावा येत आहेत. नक्कीच स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू येतोय. प्रत्येक निर्धाव चेंडू विजयाचा मार्ग सुकर करेल एनजी स्पोर्ट्स कोंडेरी या टीमसाठी. जो संघ जिंकेल तो संघ उद्याच्या दिवसामध्ये गावदी वरप या टीम समोर फाईट करणार आहे. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. एक धाव तर पूर्ण केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का बसतोय गणेशच्या स्वरूपात बल्याणी या टीमला आणि 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. बॅट्समन येतोय भरत. तर उद्या पहिला सामना असेल ठीक 9 वाजता. 8:45 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. ओनली बनकरी 11 कांबा आणि आई एकविरा स्पोर्ट्स गुरवली या 2 संघांमध्ये पहिला सामना असेल. दुसरा सामना असेल गावदी वरप विपक्ष विजयी संघ. शॉर्ट गुडलेनचा वापर केला होता. व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. एक धाव मिळते चेंडूवरती. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. पहिल्या 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 51 धावा. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. अवघ्या 3 धावेंचं षटक फेकले. एकदा जोरदार टाळ्या विठ्ठलसाठी. मॅच विनिंग गोलंदाजी. टर्निंग पॉइंट षटक फेकलाय आणि या सामन्यामध्ये मजबूत स्थितीमध्ये आहे एनजी स्पोर्ट्स कोंडेरी क्रिकेट संघ.
28 धावांची गरज आहे. शाकिब पाकोडेला मोठे फटके मारावे लागतील. शाकिब मध्ये क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे, परंतु आता मात्र सिद्ध करावं लागेल. जर आज तुम्ही सिद्ध केले तर नक्कीच इथले प्रेक्षक तुम्हाला प्रसिद्ध करतील. 6 चेंडू आणि 28 धावांची गरज. 6 चेंडू आणि 28 धावांची गरज. नवीन गोलंदाज सूरज भगत. सूरज भगतच्या हातामध्ये हा चेंडू सोपवलाय. फुलटा चेंडू बिग हिट करतोय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. बल्ल्यानी गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड षटकार. गुड 5 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. मी आधीच म्हटलं होतं शाकिब मध्ये क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे, परंतु आपल्या गुणवत्तेला न्याय द्यावा लागेल. हा सामना जिंकून द्यावा लागेल इमाद 11 बनेली या टीमला. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. अकूट टप्प्याचा हा चेंडू. प्रेशर ऑन द बॉलर, दबाव पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा येतोय रतन मानेरकर सरांचा. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 58 धावा धावफलकावरती. 21 धावांची गरज आहे 5 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. दबाव दबाव आणि दबाव पाहतोय गोलंदाज सूरज भगत वरती. 5 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. षटकारानंतर 2 वाईट चेंडू फेकतोय गोलंदाज सूरज भगत. प्रेशर आहे गोलंदाज सूरज वरती, कारण की प्रेशर सामना आपण पाहतोय. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील उपस्थित आहेत. कीपर बीट होतोय. खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तेव्हा शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक सतीशच्या माध्यमातून आपल्या टीमसाठी नक्कीच हा चौकार वाचवलाय. सलगचा हा 3रा वाईट बॉल येतोय. 5 चेंडू 19 धावांची गरज आहे. मानसिक दडपण निर्माण झालं गोलंदाज सूरज भगत वरती. यावी सुरेख टायमिंग फेकून देतोय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे, माइटी ह्यूज, मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. साठी 13 धावांची गरज. मी आधीच म्हटलं होतं जोपर्यंत शाकिब असेल खेळपट्टीवरती तोपर्यंत इमाद 11 बनेली टीमच्या विजयाच्या आशा पल्लवित असतील. कारण की जर पाहिलं गेलं शाकिब मध्ये ती गुणवत्ता आहे. 3-4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. मेहनत, जिद्द आणि चिकाटी ही आपल्या अंगी असावी लागते. बाकी या सर्व गोष्टी तुम्हाला गुगलच्या प्ले स्टोर वरती मिळतील. 4 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार आल्या. फुलटॉस चेंडू, घुटना टेक, तमाशा देख. चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. शाकिबच्या बट मध्ये येतोय हा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. थँक्यू सो मच. शाकिबची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार आले शाकिबसाठी. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. कुठे होता सामना आणि कुठे आलाय हा सामना. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. संध्याकाळच्या या सत्रामध्ये प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना आपण पाहतोय. सामना कोणीही जिंकू दे, सामना कोणी हरू दे, हा विजय आहे जगन्नाना पाटील आणि हा विजय आहे क्रिकेटचा. हा विजय आहे मांडा प्रीमियर लीग 2021चा. 3 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. आणि अर्धशतकासाठी देखील 7 धावांची गरज आहे. डीजे मास्टरला विनंती असेल थोडंसं व्हॅल्यूम द्या. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. मॅच विनिंग बॅटिंग होते वैयक्तिक 43. चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी. प्रेशर मध्ये आपण पाहतोय 20 डॉट बॉल येतोय सूरज भगतच्या माध्यमातून. 2 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही संघांसाठी आणि या सामन्यासाठी. यावेळी मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल
आणि फलंदाज बाद बिग विकेट डाऊन शाकिब पागोडे बॅक टू द पवेलियन. शाकिब साठी एकदा जोरदार टाळ्या. खूप चांगली बॅटिंग केली या सामन्यामध्ये शाकिब पाकोडेने. एक चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. षटकार ठोकला तर सुपर ओव्हर. आजच्या दिवसामध्ये एक सुपर ओव्हर आपण पाहिली आहे. दुसरी सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? एक चेंडू आणि 7 धावांची गरज. षटकार ठोकला तर सुपर ओव्हर. एक चेंडू आणि 7 धावांची गरज. स्ट्राईक इन फलंदाज भरत. एक चेंडू 7 धावांची गरज. जोरदार टाळ्या या चेंडूसाठी. प्रेक्षकांना विनंती करतो, सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या. यावेळीस चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटच्या दिशेने आणि सामना फिनिश. सामना जिंकलाय एनजी स्पोर्ट्स कोंडिरी या टीमने. परंतु सर्व प्रेक्षकांची मनं जिंकलेत शाकिब पाकोडे आणि इमाद 11 बनेली या टीमने. हार्ड लक बनेली संघ. हार्ड लक साजिदभाई रईस, रोशनदादा, हार्ड लक. अप्रतिम खेळ गेला. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल इमाद 11 बनेली टीमचं देखील मी कौतुक आणि आभार व्यक्त करतोय. तर सुपर 6 मध्ये दाखल होतोय तो म्हणजेच एनजी स्पोर्ट्स कोंडिरी संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. विश्वास केने, निलेश केने या सर्वांचं अभिनंदन. खूप चांगला खेळ केला. सागर सुरोशी, मेक्षाम पवार, सूरज भगत या सर्वांनी खूप चांगला खेळ केला. विकासने देखील खूप चांगला खेळ केला.